सगळ्यांना जय भीम नमोबुद्ध आहे. व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे की जगाला दावायचं आहे की पोलीस त्यांची कामं सोडून काय करते ती आपल्या गरिबावर किती अन्याय करते ती. सावकार 2 नंबर धंदेवाली आणि त्यांची कंप्लेंट घेऊन गेल्यावर पोलीस आपल्यासाठी किती व्यवहार चांगलं करते ती हे बघायसाठी तुम्हाला व्हिडिओ केला. बाकीचं काहीच नाही. माझा कुठला चॅनल नाही, कुठलं काय नाही ना काय नाही. मला लाईक करायला नका करू, काय घेणं देणं नाही मला आणि करू बी नका, का तर माझा चॅनल नाही कुठला. फक्त व्हिडिओ मला पाठवायचा का पोलिसांची लायकी दावायसाठी. मी आनंद शिंदे, खसापुरी नंबर 1, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. मला 2 नंबरचं धंद्याचं नाद आहे. मी करत नाही. मी चक्री, जुगार, मटका हे असलं खेळतो मी. का तर अनलिगल आहे मला माहिती आहे. मग ते चालत मी खेळतो ना मी आत्तापर्यंत 39 लाख रुपये मायनस आहे. मी अख्खं विकायला लागलो. किती 39 लाख रुपये मायनस आहे. मी अख्खं विकायला लागलो. मी माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहेत पैसे पाठवलेले लोकांना 3 वर्षापासून. आणि बायचान्स मला गेलेल्या महिन्यात 13,62,000 रुपये प्लस 60,000 रुपये असं बसले. मग ते माणूस कुठला आहे ऑनलाईन चक्रीचा, नाशिकचा. त्याचं नाव आहे खंडू विनायक दिंडे. खंडू विनायक दिंडे. अख्ख्या महाराष्ट्रात ऑनलाईन चक्रीचं त्याची कोटीने यावर चालू आहे दररोजचं. त्याकडे 300-400 लोक कामाला आहेत. त्याचे प्रत्येक जिल्ह्यात ऑफिस आहेत, मोठमोठ्या शहरात. ते अनलिगल धंदा ओपन करतो. त्याला पोलिस काय करू शकत नाही, काय त्याचा हप्ता आहे हे तर आपल्याला कळतंच. त्याच्या बापाने जाऊन काढलेली अवलादी मग त्याची लेकरं काढून ठेवलेली इथं पडण्यात येते 4-5. त्यांचं इथं धंदा चालू आहे. त्यांचे नाव काय मी सांगत नाही, का तर नाव जर सांगितली ती गुंड आहे. ती वंचित आम्हाला घरी येऊन मारते. ह्याच्या 2-3 वेळेस मारली, घरी येऊन मारते ती, हाणते ती. आमच्या तर गाडी त्यांच्यापेक्षा लई दम आहे, आम्ही मारू शकतो त्यांना. पण आमच्या बापाचं कायदा आम्ही कशाला हातात घ्यायचं ना, आम्ही ती गोष्टी करत नाही. नसं एक फोन 500 पोरं येतात आमची. आम्हाला तसलं करायचं नाही. आमच्या बापाचं कायदा तर आम्ही हिशोबानेच वापर करतो. आणि बापाच्या कायद्याने तुम्हाला गोड लावणार. मला माझं म्हणणं काय की बाबा माझं 13,62,000 रुपये त्यांच्याकडे आहे. ते वंचितकडं खंडू विनायक दिंडे. त्याच्यावर मी 1.5 महिना झाला कंप्लेंट केली. त्याचा कारण 1.5 महिन्यापासून पुरावा काही नाही. आमच्याकडून पैसे घेताना 2-2, 3-3 लाख रुपये आम्ही याद्याने काढून त्याला पाठवतो, ऑनलाईन पाठवतो. आणि पहिल्यांदा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकायला लागलो आहे. पहिल्यांदा, ह्याच्या आधी कधी टाकलेलं नाही. आणि ह्याच्या आधी जे माझे 4-5 किस्से ते पोलीस दखल घेत नाही. परांडा पोलीस चौकी 1 नंबरची भांगार पोलीस चौकी आहे. त्या पोलीस चौकीला जर जायचं म्हणलं तर 10-20 हजार रुपये खिशात घालून जावं लागतं आहे, तर आतमध्ये एंट्री आहे. तर आपलं ऐकून घेते कोणी, कोणाचं करायचं ते करते ते. पण आतमध्ये एंट्री 10-20 हजाराची बी नाही परांडा पोलीस चौकीमध्ये. आणि जर तुमच्याकडे 10-20 हजार रुपये नसलं तर 2-4 कुत्री घेऊन संग जावं लागतं. सॉरी बरं का, कुत्रीच म्हणलं चुकून, पुढारी घेऊन जावं लागते. नाहीतरी काय पुढाऱ्यात आणि कुत्र्यात काय फरक आहे. मला वाटते माझ्या हिशोबाने तर पुढाऱ्यापेक्षा कुत्र्याला किंमत जास्त असेल, पुढाऱ्याला नाही किंमत आहे. माझ्यासमोर तर ना, मग तुमच्यासमोर तुमच्या काय बहिणीचं चांगलं वाटोळ केलं असलं त्यांनी तर आपल्या काय सांगू शकत नाही. तुमचं गरज चालू. माझ्या तर कुठल्याच गोष्टीला मदत केली नाही कोणत्याच वंचित पुढाऱ्यांनी, कोणत्या आमदारांनी वंचितनी, कोणत्या खासदारांनी, कुत्र्यांनी. मग मी का त्यांचं नाव घेऊ मागं. आम्हाला मतदान मागा घरी येते ती, पालती पाडते ती, मतदान मागते ती, घेऊन जाते ती, आम्ही मतदान करतो त्यांना. आणि पुन्हा वंचित आम्हाला फोन केला तर उचलत नाही फोन. खासदार उचलत नाही, आमदार उचलत नाही, कोणता जागीरदार उचलत नाही. मग यांचं सोडून द्या. आता यांना माझ्यापाशी लई शिवाय पण मला बोलायला नाही. का बोलायला नाही, खरं बोलल्यावर ह्यांच्या यायला लई गोड लागते. मग आप जेवढं खोटं बोलेन तेवढं खरं असते. त्यामुळे आपलं लई बी खरं बोलत नाही, खोटं तर मला बोलायचं सवय नाही. आणि जरी बोलत असलं, ओलागाडा वाढत असलं तर खेत बघा तुम्ही, माझ्याकडे सगळं पुरावा आहे.
पोलीस चौकीला गेलो, माझ्याकडे व्हिडिओ आहे, त्या पोलीस चौकीचा कॅमेरा आहे, तिथे चेक करा तुम्ही. कुठंच काय नाही. तिथं गेल्यावर PSI. आता पोलिसाला कोणाला शिवी द्यायची ताकद नाही. ह्या हरामखोर बहिणीचे PSIला मी सांगतो परण्याची आहे, एक सेकंद मला थांबू दिलं नाही, मला आणि माझ्या बायकोला. का तर आम्ही महार जातीचं असल्यामुळे आम्हाला तिथं पोलीस चौकी थांबू दिलं नाही. ज्या माणसाच्या नावाची त्याचं कोटीनं व्यवहार आहे चालू, 2-2, 3-3 लाखाने महिन्याला हप्ता देतोय आणि तू कडून मला रुपये घेऊन आला. तुझ्याकडे पैसा नाही, रुपये त्या माणसाचा आम्हाला 2-3 लाख रुपये महिन्याला हप्ता येतो, मी त्यावर का कंप्लीट घेऊ? ह्याचा विचार करायचा की ही किती हरामखोर आहे ती. मग तुमची बायका लेकरी तुमचं जे परपंच चालते ते ह्यांच्या जीवावर चालते ना, गुंडांचे आहे, सावकारांचे आहे, चक्रीवाल्यांचे आहे, जुगाराड्यावाल्यांचे आहे, ह्यांच्या जीवावर चालते ना. अरे हे पारण्यातलं जे ती आता नाव सांगितलं तुम्हाला, खंडू विनायक दिंडे, त्याच्यात दुसऱ्या बायकोचं पोर हित आहे पारण्यात, आणि त्यांनी काढून ठेवले दुसरी राहीच पोर आहे ती, त्याच्या बायकोवर चढणारी संध्याकाळी आणि दुसरी सकाळी मला मारणारी, मिठवाई येते आणि गुडघ्यावर लाथा हाणून जायची, ही करते ती. मग ते एवढी ते काय बापाची नोकर आहेत काही? बहीणच्या तर तुम्ही इतकं 2 नंबर धंदे करताय, क्लब आहे 2 तिथे 1000-1200 लोक दररोज असतात ऑनलाईन, दररोज आता सध्या ती तिथे पोलिस पकडू शकत नाही. ती त्या चक्रा 4-5 पारण्यात ऑनलाईन अशा अनलिगल चक्रा पण ओपन चालू आहे, तिथं पकडू शकत नाहीत. दारू धंदा चालू आहे तो अनलिगल, बिगर लायसनचं, तिथं पकडू शकत नाहीत. सावकारकी चालू आहे 10 रुपये टक्क्याने, 20 रुपये टक्क्याने, 30 रुपये टक्क्याने सावकारकी येते ती, तिथं पोलिस काय करू शकत नाही. का तर तुम्हाला 1,00,000-2 लाख रुपये हप्ता भेटते, लोकांचं किती वाटलं तुम्हाला कळत नाही. आणि तुम्ही आम्ही काय खेळायला तुम्ही आम्हाला म्हणताय तुम्ही काय खेळायला जाता, तुम्हाला आमच्यावर केस लागतं होय. अरे तुम्ही ती धंदा बंद करा, तुम्हाला पगार मिळते तेवढं काम करा की तुम्ही. आम्ही काय तुम्हाला वाईट डोकं बोलत नाही. पोलीस चौकीला तुमच्या बापाची पोलीस चौकी आहे का? सगळ्या जनतेचीच आहे ना. मग तुम्हाला एवढं कसं कळत नाही? पोलिसाला पैसेच घेऊन यायचं, तरच पोलीस चौकीत द्यायचं. मोबाईलमधले कॅमेरे बंद करायचं, कॅमेरा मोबाईल खाली खिशात ठेवायला लावायचा, का तर ह्या कुत्र्यांचे फोटो काढून नाही म्हणून. आणि दुसरी गोष्ट काय की नाहीतर पुढारी घेऊन या, आणि ते पुढारी कोणत्या लायकीचं ते आम्हाला माहिती. पुढारी ते पुढाऱ्यांची नादी कधी लागत नाही, आणि त्या पुढाऱ्यांनी आम्ही घेऊन देऊन चाललेलं नाही, त्यामुळे त्या बहिणीच्या जण आम्ही मोजत नाही. मग कोणी जागेवर असं मंत्री आहे, कोणी काय हो काय समजा कोणी जागेवर असला म्हणजे त्याला भेट नाही. आणि मला भांडणच करायचं नाही ना कोणासोबत. भांडणं करायचं तर कधीच पैसे काढले असतं. पण मला एवढंच बोलायचं आहे की तुम्ही पैसे घेऊन अनलिगल धंदा चालू ठेवत आहे, आणि आम्हाला पैसे लागल्यावर माझ्या 5,000 रुपये मला हे पारण्यातल्या कुत्र्यांनी सावकारांनी गाडी ओढून नेली. 5,000मुळं त्याचं 18 धंदा चालू आहे. 18 धंदा. आमच्यासारखी एक धंदा चालू करायची लायकी नाही, ती 18 धंदा चालू करतो. कोणचं? क्लब 2 आहेत, 5-6 चक्र आहेत. व्याजाची सावकारकी त्याला 10, 20, 30, 40, 50% व्याज सावकार आहे. दारू धंदा किती आहे ते माहीत नाही मला, पण मी 2-3 तरी मला माहिती आहे. एवढं त्याचा धंदा असताना त्यांनी माझी 5,000मुळं 1,05,000ची गाडी घेऊन गेला आहे. त्या गाडीची एवढी विटंबना केली. मी महाजातीचं असल्यामुळं गाडी पूर्ण निळ्या कलरची, गाडीची किंमत आहे 1,49,000 रुपये. नाही 1,54,000 रुपये किंमत आहे गाडीची. पण त्या गाडीला मी 1,65,000 रुपये दिलेत. का दिले ते? 11,000 रुपये जास्त. निळा कलर मला फेवरेट घ्यायचा होता, का तर मला जयंतीला लागते म्हणून. मी आज आहे 15 एप्रिल 2026. मी 13 एप्रिलला त्याला फोन केला की मला 14 एप्रिलला मला गाडी लागते, माझी गाडी हवाली कर. आणि माझं 60,000 रुपये आलेलं त्याने दिलं नाही, आणि ते काय म्हणतो आहे की तुझं 60,000 रुपये माझ्याकडे जमा आहेत, आणि 20,000 रुपये दे. मग का 5,000चे व्याज 7 महिन्यात, 6.5 महिन्यात 80,000 रुपये त्यांनी केले. मग किती टक्के लावले ते तुमचं तुम्ही हिशोब, मी काय अडाणी माणसं, मला हिशोब येत नाही. मग 5,000चे व्याज त्याने 80,000 रुपये लावले 6.5 महिन्यात. किती टक्के पडलं मला काय माहीत नाही. 40% आहे का 50% 100%? आणि आमचं पैसे आम्ही 2-2, 3-3 लाख रुपये तुमच्या क्लबमध्ये येऊन घालायचं, तुमच्या चक्रीवर येऊन घालायचं,
अनलिगल घालवायचो. पोलीस आमच्या मांडीला मांडी देऊन खेळायचे. अख्खा पोलिसांचे व्हिडिओ आहे जुगार खेळताना त्यांच्या पुढे डोक्यात लेकर पैसे द्यायचं. माहीत नाही का नाव सांगू पोलिसांची? नाव सांगितलं पण कोर्टात त्यांचे व्हिडिओ दाखवले फाटे. कोणची पोलीस आहे ती, कोणची जुगार खेळायची आणि त्यांचे व्हिडिओ आहेत माझ्यापाशी. मी कसा येत नाही खेळायला. आणि झाले अरे बाबा मी काय म्हणतो, मला रुपये द्यायचं नको. माझं जेवढं लागलेले पैसे द्या. तुझ्या बापाकडे पैसे आहेत माझं किती 13,62,000 रुपये. त्याने नियमान द्यावात पैसे. मी त्याला म्हणतो 2 टप्प्यात दे. आणि कुत्र्यात तुझ्याकडे आहे ते पैसे 60,000 रुपये आणि माझ्याकडे आहे तुझे 5,000 रुपये. मग 5,000 रुपये कट करून मला गाडी देऊन तुला 55,000 रुपये द्यायचं काम नाही का? आणि बहिणीचे मिठवाय म्हणून येतो, पोर घेऊन येतो, जायचं गुडघ्याला हाणून जातो. काय गावात येऊन 2-3 वेळेस मारहाण केली मला. फोनवर धमक्या देतोय. आटलं तुझ्या बापाने शिकले का? आणि लावडे आम्ही ग बसतो, ह्याचा फायदा घेऊ नको. आम्हाला बी लय काय करायचं आहे, पण आम्हाला आमच्या बापाचा कायदा म्हणून आम्हाला मोडायचं नाही. आम्ही जेवढे शिवरायांना मानतो, छत्रपती शिवरायांना जेवढं मानतो तेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आणि त्यांच्या विचारांना चालतो. म्हणून आम्ही शांत आतापर्यंत. तुझं धंदे पिंदे बंद करायला आम्हाला काय वेळ लागते का? काहीच वेळ लागत नाही. पण असं आहे बाबा की तुला तू स्वतःला शहाणा समजायला लागला. त्यामुळं तू कोणाचं ऐकून घेणं काय नाही, नको ऐकून घेऊ, काहीच नको. माझ्या पद्धतीने केलं मी ह्या इथं पोलीस चौकीला तुझी कंप्लेंट घेऊन गेल्यावर, ह्या बंची तुझी कंप्लेंट घेऊन गेल्यावर पोलीस चौकीवाल्याने सांगितलं आम्हाला, SP ने PSIने सांगितलं, PSIने सॉरी SP नाही PSIने सांगितलं पारणा पोलीस चौकीला, ज्या माणसावर कंप्लेंट करा आला आहे त्या माणसाचं 2 आणि 3 लाख रुपये महिन्याला हप्ता चालायचं. तुझी कंप्लेंट घ्यायचा आमचा काय संबंध आहे का? मग आम्ही SP ऑफिसला गेलो उस्मानाबादला धाराशिवला. तिथं जाऊन कंप्लेंट दिली. 1.5 महिना झालं काय रिप्लाय नाही. पुन्हा 1 महिना झालं, पुन्हा 15 दिवसांनी आणि कंप्लेंट दिली, त्याला बी 1 महिना झालं काय रिप्लाय नाही. आम्ही गरिबांनी काय करायचं? नुसतं तुमची पोटं पाडत तुमच्या बायका लेकरं जगवायची, तुमची बायका लेकरांना शिक्षण करायचं, तुमची मोठी करायची बायका लेकरं. आम्ही काय ठेकादारला आहे का? आम्ही तुम्हाला पैसे दिले. एका दिवशी आले तर आम्हाला द्यायचं. तुम्हाला काय करते? 39 लाख रुपये दिले, आम्ही एक शब्द जोडण्याचा काढला नाही. आणि 13 आणि 14 लाख रुपये आले तुम्हाला द्यायला काय तुमच्या यायला गोड लागते का? अरे भांड्यानो भाईंचे आणि पोरं घेऊन तुम्हाला मारायला नाही. पोलीस तुझ्या ताब्यात असले मी काय झाले म्हणतो, माझे पोलीस माझ्या घरचे येतील, दररोज जेव्हा येतील, PSI घरी येतील, फलानं घरी येतील. त्यांची नावं नाही सांगा बाकी यांची. क्लबमध्ये असते ते मला माहिती आहे. दररोज मी व्हिडिओ येतो माझ्याकडे, घरी जेव्हा येतो असं करतो तसं करतो. मी काय तर तुझ्या बापाने लिहिला काय? तुझ्या बापाने लिहिला कायदा आणि माझ्या बापाने, ते सगळ्याचा बापच आहे कायदा लिहिणारा. पण त्यांचा वापर करता का तुम्ही? करता का वापर? गैरवापर करता तुम्ही. मला काय म्हणायचं आहे, तुला इजून पैसे द्यायचे असलं दे, नसलं द्यायचं. तुम्ही आता कंप्लीट केलेलं आहे. मग तुझ्या हिशोबाने तू बघ, माझ्या हिशोबाने बघतो. यूट्यूबला व्हिडिओ टाकायला लागलो आहे आणि पत्रकाराला व्हिडिओ पाठवायला लागलो आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात व्हिडिओ पसरवणार. आणि तुझं नाव दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुझं घेणार आणि म्हणजे तुला माहिती आहे. नाव बी सांगतो आता आणि हो दे माझं काय होईल. खंडू विनायक दिंडे नाशिकचा आणि त्याच्यात ठेवलेल्या बायकोचं पोरगं सुनील जगताप परांड्यातला आणि त्याची कुत्री बाकीची सोन्या शेळके, समाधान वरतिले आणि बाकी 4-5 जण आहे ती मला मारायला येणार 8-9 जण. पण त्यांची बाकीची नाव माहिती. ही 5-6 जण आहे मला 8-9 जण आहे ती मला मारा 3-4 वेळेस येऊन मारून गेले. ती त्यांचं सगळं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. आणि मारून गेल्यावर मी 100 नंबरला 112 नंबरला कॉल केला. 112 नंबरवाल्याने मुंबईहून कुठं दिल्लीला कुठं हेड ऑफिसला फोन लागत होता. तिथून कॉल परंडा पोलीस चौकीला आला. परंडा पोलीस 2 पोलीस रात्रीची 1 वाजता आली. ही गेली मला 11 वाजता मारून, 11:30 वाजता. 1 वाजता पोलीस आली. पोलिसांनी येऊन त्यांना जी अटक करायची मला 2 शिवाय देऊन गेली. आणि त्या पोलिसांचा पूर्ण व्हिडिओ माझ्यापाशी आता अवेलेबल आहे त्या पोलिसांचं. आणि ते पोलीस काय म्हणतो आहे, मी त्याला म्हणलं तू रेकॉर्डिंग केले मी, तर ते काय म्हणतो आहे मला की जी सिम माझ्या मोबाईलमध्ये आहे ती माझ्या नावावरच नाही आणि माझी फक्त 2 दिवस ड्युटी राहिली, माझी ड्युटी संपली. ती सिमच माझ्या नावावर, माझ्यावर केस करून काय करणार तू?
आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ आहे. ती सिम त्या नावावर असून त्या बायकोच्या नावावर असून तर त्या आईच्या नावावर असं मला काही घेणं नाही. पण त्याचे रेकॉर्डिंग त्याचा चेहरा आहे सगळं आहे माझ्या मोबाईलमध्ये फिट आहे. ती स्वतः बोलतो आहे. मग त्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही? त्याची नोकरी जायला पाहिजे का नाही? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1-1.5 महिन्याखाली मी काकडे पोलीस ह्याच्याकडे गेलो. काकडे पोलीस जवळा पोलीस चौकीला त्याची ड्युटी असते. मग ते पोलीस आहे, हेड ऑफिस आहे किंवा होमगार्ड आहे, मला काय माहीत नाही. पण त्याने माझ्याकडून 1,10,000 रोख कॅश पेमेंट घेऊन मला 3 दिवसाची हमी दाखवली की बाबा 3 दिवसात तुझे पैसे काढून देतो 13,62,000 प्लस ही 60,000 सुनील जगतापकडून आणि तुझी गाडी बी. आणि 1,10,000 माझ्याकडून घेऊन गेला आहे आणि त्याने फोन माझा ब्लॉक करून ठेवला आहे. त्याने फोन उचलत नाही. काकडे पोलीस मग का त्यावर कारवाई व्हायला नाही पाहिजे का कारवाई होत नाही? आमच्यासारख्याने असं बोललं काय बोललं की तुम्हाला कारवाई करायची, मग त्या पोलिसावर का कारवाई करीत नाही? आणि तशी करू बी नका आणि तशी करायला म्हणत नाही. त्यांचं माझ्यापाशी रेकॉर्ड असलं तरच कारवाई करा त्यांच्यावर. माझा ब्लॅकलिस्टमध्ये नंबर टाकायचा काय संबंध आहे? सरकार नोकर जाते मला वेळची काय करते का? तर माझ्याकडून 1,10,000 खाल्लं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणतो आहे मला फोन केले म्हणतो आहे काय मला आजपर्यंत फोन लावू नको, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. 1,10,000 घेता आणि तुझ्या यायला भंगी लागलं नाही तर लाज वाटली नाही भंजीत? काकडे तुला बोलतो आहे वे भंजीत तुला बोलतो आहे 1,10,000 घेता तुला लाज वाटली नाही, पण दुसऱ्या दिवशी म्हणतो आहे मला आणि काकड्याची 3-4 कंप्लेंट ह्याच्या आधीच्या वेळी त्या PSIकडे घेऊन गेलो तुम्ही परण्यातल्या, दखल घेतली नाही. ह्याच्या आधी बी 3-4 वेळेस गेलो पोलीस चौकीला, त्यांनी दखल घेतलेली नाही. काकडे पोलिसाची कंप्लेंट घेऊन मला सांगा ऑनलाईन धंदा तुम्ही चालू ठेवता हे हरामखोर अनलिगल धंदा चालू करतात. आणि एक नाही 18 धंदा आहे त्याचं. परंड्यामध्ये धंदा, परंडा तालुक्यामध्ये धंदा 18 धंदा आणि त्याला पोलिस काहीच करू शकत नाही. कशी करते नाही? त्यांचं घरदार त्याच्या जीवावर चालतं आहे, तीच त्याच्या बायका लेकरांना त्यांच्या पुरवतो आहे सगळं. तर हे कधी ते कारवाई करते? ह्यांचं हातपाय मोडून घ्यायचे का म्हणा? आणि ती गुंड आहे. मला स्वतःला घरी येऊन मारलं 3 वेळेस त्यांनी. आणि माझी गाडी घेऊन गेला आहे. मी 11,000 गाडीची किमतीपेक्षा एक्स्ट्रा दिले आहेत निळ्या कलरसाठी, का तर मी JBMचा आहे म्हणून. आणि त्या गाडीवर पुढं आंबेडकराची सही आहे. ती सही त्यांनी खोडून टाकली. पाठीमागच्या नंबर प्लेटवर आंबेडकरांचा फोटो आहे, ती फोटो काढून टाकला आहे आणि दोन्ही नंबर प्लेट काढून फेकून दिल्या. गाडीची विटंबना केली निळ्या गाडीची माझ्या. आणि माझ्यावर अन्याय करते तरी पोलीस काय दखल घेत नाही. म्हणलं ह्या पोलिसांना काय नीट बोलावं आम्ही? काय नाही, उद्या मला अटक केलं घेऊन देणं आणि मला 100% अटक करण्यात येईल. मला माहिती आहे का तरी ह्यांना बोललेलं खपत नाही, ह्यांना 4 चौकात बोललेलं खपत नाही. का तरी ह्यांना अंधारून पैसे द्यायचं, ह्यांची लेकरं बाळं जागवायची आमच्यासारख्यांनी, सावकारांनी, चक्रीवाल्यांनी, सगळ्यांनी. आणि ह्या कुत्र्यांनी काय करायचं नुसतं दलाली करायची, हमाली करायची नुसती. का का तर आपलं घर चालतं ह्यांच्या जीवावरून? तुम्हाला पगार नाहीत का? SP साहेबांना, उस्मानाबादच्या धाराशिव SP साहेबांना माझं म्हणणं आहे, सांगणं आहे. मी तुमच्याकडे 2 वेळेस कंप्लेंट दिली. SP साहेब, मॅडम, सायबर ऑफिसला कंप्लेंट दिलेली आहे. तुम्ही काय ॲक्शन घेत नाही. अरे बाबा माझं म्हणणं काय की बाबा मी बी खेळलो आहे, माझ्याकडून चुकी झाली, मला पैसे आले तर. पण ज्यावेळेस माझं पैसे जात होते त्यावेळेस तुम्हाला बरं वाटलं ना? आता तुम्ही मलाच पैशाला तकलीफ व्हायला लागली का तुम्ही ॲक्शन घेत नाही? पारणा पोलिसावर काय ॲक्शन घेत नाही तुम्ही साहेब? पारण्यातली हरामखोर आमचं ऐकत नाहीत म्हणून तर आम्ही उस्मानाबाद धाराशिवला आलो आहे आणि तुम्ही ॲक्शन काहीच घेत नाही म्हणलं आम्ही जायचं कुठं? 1.5 महिना झाला उस्मानाबादला कंप्लेंट देऊन, 1.5 महिन्यात 3 कंप्लेंट दिलेल्या, तरी तुम्ही काही ॲक्शन घेत नाही. आम्ही करायचं काय? कुठे जायचं नेमकं? सावंतकडे जावा, सावंत त्याच लेवलचा तानाजी सावंत. पुन्हा आमच्या लय पोच आहेत. फडणवीसला कळवावा. फडणवीस कोणचा शान आहे? शरद पवारला कळवावा. शरद पवार तर कुठला शान आहे? ज्यावेळेस त्यांना मतदान घ्यायचं होतं त्यावेळेस हेलिकॉप्टरचं पंख फिरत तिथे फडणवीस देत होती सारखी. आमच्यावर अन्याय झाले तुम्हाला यायचं कळत नाही एकदा? हां
त्यावेळी तुम्हाला माहिती तुमची गरज होती म्हणून त्यावेळेस येत होता ना तुम्ही. अरे तुमचं काय, आता तुम्हाला बोलणं उपयोग नाही. तुम्ही जे आहे का संविधानामुळं आहे, पण संविधानात तुम्ही वापर करीत नाही, नीट गैरवापर करताय. त्यामुळे तुम्हाला बोलायची गरज येते. आणि फडणवीस बाबा, तुला एकच सांगतो, तू मंत्र्याची मला घेणं देणं नाही. तुला हे शेतकऱ्यांचं कळतं, पुन्हा व्यापाऱ्यांचं कळतं, मग तुला गरिबांचं कळत नाही का? 2 नंबरचा धंदा बंद करणं, सगळं पारनेर तालुक्याचा 2 नंबरचा धंदा मला दिसला तर आपल्या इतकं वाईट तुम्हाला बंद करावं लागतं. धंदाच बंद करावं लागतं तुम्हाला. दारूचा धंदा ऑनलाईन चालू आहे, 24 तास पोलीस दिक्कत, पोलीस घेऊन जायचे बाटले दारूचा धंदा देऊन खेड्यापाड्याने. आता एका दारूवाल्याने माझ्या बायकोला एक आठवड्यापूर्वी मला शिवी दिली, माझ्या बायकोला शिवी दिली दारूवाल्याने. आणि ती विकते कुठं टपरीत. मी 100 मला कॉल करून पारणा पोलीस वगैरे कॉल झाला, त्यांनी मला कॉल केला. ती काय म्हणली, आम्ही बाहेर आहे, उद्या पकडू म्हणली. आली नाही ती, महिन्यात झालं चालू आहे दारू विकायला. त्यांना दारूचा 2 नंबरचा पैसा, हापाट पैसा मिळतो आहे. तुम्हाला शिव्या द्यायचं, कुणाला बाया माणसा काय बोलायचं, ह्यांचा काय आखलीचा भाग नाही, काय नाही. फक्त एवढं आहे. आणि सावकार आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचे, हे दारू द्या विषयी सोडून द्या. पण हे सावकार हे जे आहे सुनील जगताप, ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. नाही कारवाई झाली तर आम्ही आवाज उठू. आणि त्या खंडू विनायक दिंडे सुनील जगतापचा सावतर बाप, ह्याच्यावर पहिली कारवाई व्हायला पाहिजे. त्याची कुत्री ती, ह्या कुत्र्याची कुत्री दुसरी बाकी आहे मला मारायची ती, त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांचं अटक होऊन सगळं धंदं अनलिगल धंदं बंद करावं होतं त्यांचं. आमची एवढी नम्र विनंती आहे. आम्ही तुम्हाला SP मॅडमला मी व्हिडिओ पाठवतो आहे. मी 1.5-2 महिन्यापासून कंप्लेंट देतो, तुमच्यापैकी 3 वेळेस कंप्लेंट देतो, काय ॲक्शन घेतली नाही आजपर्यंत, का फोन आला नाही. आमच्या दारात आम्ही याजाने पैसे काढू चक्रा खेळलेलो आहे, जुगार खेळलेलो आहे. आणि ती लोक आमच्या दारात बसते आणि आम्हाला पैसे 13-14 लाख रुपये आले, तर तुम्ही काय देत नाही. मग आम्हाला नाही भेटू द्या, पण ते सगळे धंदा बंद करा. इथनं पुढे चालू द्या धंदा. गरिबाचं काय वाटलं, आमच्याकडून पैसे घ्यायच्या टायमाला धंदा चालू ठेवायचं आणि आमचं द्यायचं म्हणजे ह्यांना तकलीफ होती का? मी फोन केला, त्या बायकोनं उचलला, ते बायको सरळ म्हणते की माझा नवरा मेला आहे. मग ज्या माणसाकडे माझं पैसे आहेत 13-14 लाख रुपये, ती माणूस मेला, मी कोणाला मागू पैसे? आणि 8 दिवसांनी मी परत फोन करतो, ती माणूस स्वतः मला बोलतो आहे. मग आम्ही काय वळखायचं? जय भीम, जय संविधान. सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करायचा, अख्ख्या जगात पोचवायचा. आणि माझं काय चॅनल नाही, काय नाही, सगळ्यापर्यंत पोचल्यावर पुन्हा डिसलाईक करा, शेअर डिलीट करून टाका, लाईक केलेलं डिसलाईक करा, काय बी करा. मला काय चॅनल नाही, मला काय पैसे कमवत नाहीत, काय नाही. फक्त पोचू द्या, पोचल्यावर डिलीट करून टाका, लाईकसुद्धा डिसलाईक करा. मला काय गरज नाही, मला चॅनलची गरज नाही. आणि माझ्याकडे चॅनल बी नाही, यूट्यूबला टाकायला लागलो मी. जय भीम, जय संविधान.